आमच्या घराचा हा नित्य नियम होता. संध्याकाळ झाली की लगेच आमचे तात्या आमच्याकडून शुभम करोती आणि पाडे पर्वचा म्हणून घ्यायचे. मग दीडकी, निमकी, पावकी, अडीचकी यांची घोकमपट्टी सुरू व्हायची आणि मग तात्या त्यांच्या खर्जातल्या आवाजामध्ये रामरक्षा सुरू करायचे. लोकाभिरामम रणरंग धीरम राजीव नेत्रम रघुवंशनाथम कारुण्य रूपम करुणाकरंतम श्रीरामचंद्रम शरण प्रपद्ये. हे ऐकू येताच आजी आमची पानं वाढायला घ्यायची. मग तस्मात कारुण्य भावेन रक्ष रक्ष परमेश्वर असं म्हणून झाल्यावर आम्ही मुलं मोठ्यांच्या पाया पडायचो आणि जेवायला बसायचो. ही तिन्ही सांज ही अशीच निघून जायची. अहो कधी झोप यायची हे देखील कळायचं नाही. आणि मग एकदम पहाटे ओम नमस्ते गणपतये त्वमेव प्रत्यक्षम तत्वमसी त्वमेव केवलम कर्तासी त्वमेव केवलम हर्तासी त्वमेव केवलम धर्तासी त्वमेव सर्वम खल्विंद ब्रह्मासी तो साक्षादात्मासी नित्यम. हे ऐकून जाग यायची. किती छान होते ना ते दिवस. अजूनही मन लहान होतं. आजी आजोबा आणि ते गावातलं निवांत आयुष्य आठवतं. धन्यवाद.